नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे मात्र आता जेव्हा गाडगे पाटील इकडे सानिकाला बघण्यासाठी आलेला असतो तेव्हा मात्र आता श्रावणी इकडे अनुराधाच्या विरोधातच असते. ती बोलते की आई, काहीही झालं तरी तुम्ही खूप मोठी चूक करताय या माणसाशी सानिकाचं लग्न कर. तुम्हाला माहिती आहे ना की या गाडगे पाटलामुळेच फक्त आपले दोन्हीही परिवार खूप मोठे वेगळे झालेले आहे आणि नेहमीच या गाडगे पाटलामुळे आता संपूर्ण कुटुंबावरती आपल्या इकडे संकट आलेले आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही त्या माणसाशी लग्न लावून देताय सानिकाचं. खरंच हे चांगली गोष्ट नाही आहे. तेव्हा अनुराधा बोलते की नट मोगरे, हे बघ, तुला सांगते की माझ्या मधात तू बोलायचं नाही आहे. कधीच मी जो निर्णय घेईन ना तोच या शेलारे कुटुंबासाठी योग्य निर्णय राहणार आहे. म्हणून मी तुला आखरी वेळ सांगते की काहीही झालं तरी तू माझ्या मधात पडायचं नाही आणि माझ्या सानिकासाठी काय योग्य निर्णय आहे ना तुझ्यापेक्षा मला माहिती आहे. तर इकडे मात्र आता श्रावणीचं काही अनुराधा ऐकत नाही. आता दौलतरावसुद्धा अनुराधाला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात, पण इकडे मात्र अनुराधा कुणाचंही ऐकत नाही. तेव्हा आता इकडे अनुराधा आता म्हणजे गाडगे पाटलाला आणि इकडे मात्र सानिकाला बोलण्यासाठी सोडून जातो आणि तिथं थांबलेली असते ती म्हणजे आता श्रावणी. तेव्हा आता गाडगे पाटील म्हणजे खूप वाईट, अत्यंत घाणेरड्या वृत्तीचा माणूस असतो. तेव्हा आता इकडे मात्र सानिका आता इतके गाडगे पाटलाच्या समोर उभी असते आणि आता एकटीपणा साधून, आणि तर कोणीही नसतं, श्रावणीच असतं. तेव्हा आता श्रावणीच्या समोर जाणून बुजून आता गाडगे पाटील खूप वाईट वृत्तीने इकडे मात्र आता सानिकाला स्पर्श करतो. तेव्हा सानिका आता विरोध करते आणि बोलते की हे बघ, मी तुला लास्ट वेळा सांगते, माझ्यापासून दूर राहायचं, मला स्पर्श करायचा नाही. तेव्हा मात्र तरीसुद्धा हा गाडगे पाटील ऐकत नाही आणि आता पुन्हा तो इकडे मात्र सानिकाला गालावरती स्पर्श करण्यासाठी जातो. तेव्हा मात्र तिथं येते ती म्हणजे आता श्रावणी आणि श्रावणी इकडे मात्र आता गाडगे पाटलाला विरोध करते आणि तेव्हा मात्र आता गाडगे पाटील खूप मोठा ड्रामा तिथं क्रिएट करतो की आता अत्यंत खोटा बोलत अनुराधा. तेवढ्यातच गाडगे पाटलाचा आवाज ऐकून मात्र आता दौलतराव, शोभा सर्व काही आतमध्ये येतात आणि बोलतात की अरे बापरे, तुमच्या लाडक्या जवायला अनुराधाबाई हिने मारलेला आहे. सासूबाई बघा ना, या श्रावणीने माझ्यावरती हात उचललेला आहे आणि आवाजसुद्धा उचललेला आहे. तेव्हा मात्र इकडे आता अनुराधा फक्त गाडगे पाटलावरतीच विश्वास ठेवतो. आता इकडे सानिका सुद्धा बोलते की आई, इकडे वहिनीने काही केलं नाही. तेव्हा सानिकाला आता जोरात बोलते की तू तर काही बोलूच नको, तुझ्यामुळेच हे सर्व काही होत आहे. आणि श्रावणी, तुझी हिंमत तरी कशी झाली माझ्या लाडक्या जावयावरती आवाज उठवण्याची. आता मात्र तेवढ्यातच इकडे श्रावणीचा हात इकडे आता अनुराधा पिरगाडते. तेवढ्यात आपल्या लेकीची इकडे मात्र विश्वंभरला काळजी वाटत असते. म्हणून आता त्याने त्याच्या घराच्या आजूबाजूलाच काही व्यक्तीला पाठवलेलं असतं की खरंच माझी लेक सुरक्षित तर आहे ना, म्हणून तुम्ही जाऊन बघा. तेवढ्यातच मात्र आता तो जो काही इकडे शेलारे कुटुंबावरती लक्ष ठेवून असतो विश्वंभरचा माणूस, आता तेवढ्यातच विश्वंभरला कॉल करते आणि सांगते की साहेब, तुम्ही लवकरात लवकर इथं या. तुमच्या मुलीवरती ही अनुराधाबाई आहे ना खूप मोठा अन्याय करत आहे आणि तिथं गाडगे पाटीलने तुमच्या मुलीवरती खूप मोठे आरोप केलेला आहे. तुम्ही लवकरात लवकर या. तेव्हा मात्र आता विश्वंभरचा राग मात्र प्रचंड वाढलेला असतो. आता लेकीवरचं प्रेम एका बापाचं जागे होत आता तो सरळ 2 पोलिसांना घेऊन, आपलं पोलीस प्रोटेक्शन घेऊन आता तिथं येते आणि आल्यावरती इकडे मात्र आता गाडगे पाटील आणि अनुराधाबाई आपल्या श्रावणीवरती खूप मोठ्या आवाजात बोलत आहे आणि तिला खूप रागाने ओरडत आहे आणि इकडे अनुराधाबाईने आपल्या श्रावणीचा हात मुरगाळलेला आहे. हे बघून मात्र आता अगोदर गाडगे पाटलाच्या जबरदस्त कानाखाली मारत आता इकडे पोलिसांच्या ताब्यात देतात आणि बोलतात की तुझी हिंमत तरी कशी झाली, तुला काय वाटलं की माझ्या श्रावणीवर माझं लक्ष नाही? तिने जरी मनाने लग्न केलेलं आहे तरी सुद्धा मी तिचा वडील आहे आणि वडील नाताने पुन्हा जर गाडगे पाटील तू माझ्या लेकीच्या वाटेला गेला ना तर माझ्या एवढं वाईट कोणीच नसणार आहे. आणि लवकर पोलिसांना
आता इकडे विश्वंभर आदेश देतो की यांना लवकरात लवकर पोलीस कस्टडीत द्या. त्यावर इकडे दुसरीकडे आता लगेच विश्वंभर एका आपल्या लेकीची जी काही हालत आहे, आपल्या लेकीचं राहणीमान बघून, तिची ती साडी बघून मात्र आता त्याचं हृदय भरून येते की खूप, जरी तो तिच्याशी बोललेला नसतं पण खूप प्रेमाने वाढवलेल्या या लेकीची हालत बघून मात्र एका बापाच्या डोळ्यात अश्रू येतात आणि लगेच तो श्रावणीला मिठी मारते आणि अनुराधावर आवाज चढवत बोलते की हे बघ अनुराधाबाई, तुझं काय आहे ना तुझ्यापाशी ठेव, मात्र तू विश्वंभरच्या मुलीशी बोलते याचं भान राखून यानंतर बोलायचं. तेव्हा आता इकडे अनुराधा बोलते की तुला माहीत आहे का तुझ्या मुलीने काय केलं, माझ्या होणाऱ्या लाडक्या जावयावरती ती आवाज चढून बोलली आणि आता तू तर चक्क त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं, मी सोडणार नाही तुम्हाला. त्यावर आता इकडे विश्वंभर जोरात ओरडतो आणि बोलतो की तू कुणाशी बोलतोय ना याचं भान ठेव अनुराधा, तू जर आता आवाज चढवला तर मी माझ्या लेकीला तू त्रास दिला आणि तिला जीवे मारायची धमकी दिली, याच्यात तुझ्याविषयी गुन्हा दाखल करत आता तुला पोलिसांच्या ताब्यात देणार. तेव्हा मात्र आता विश्वंभर श्रावणीला बोलते की बाद झालं, इथं शेलार यांच्या घरी राहण्याची काहीही गरज नाही तुला. श्रावणी बाळा, तू माझ्यासोबत चल, मी माझी चूक मान्य करतो आणि तुला, श्रावणीला आणि शुभूला मी माझा जवई म्हणून मान्यता देतो, तू माझ्यासोबत चाल. असं बोलत आता श्रावणीला इकडे विश्वंभर विनंती करते आणि मात्र या शेलारेचं घर सोडून या अनुराधाच्या तावडीतून तू माझ्यासोबत आपल्या घरी चाल अशी मात्र ती विचारपूस करते. तेव्हा मात्र एका क्षणासाठी आता वडिलांसोबत तर जायचं असतं कारण कंटाळलेली असते ही अनुराधा, पण मात्र शेलारेचं घर सोडत नाही असा तिने स्वतः निर्णय घेतलेला असतो. तर खरंच प्रेक्षकांनो, आता या विश्वंभरच्या हाकेला ही श्रावणी पुन्हा आता विश्वंभरच्या घरी शुभूला घेऊन जाणार का, हा मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट येताना आपल्या समोर दिसणार आहे. तर आता मात्र पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या या गाडगे पाटलाला प्रचंड राग आलेला आहे. खरंच आता जेव्हा तो हा जावई बनून या घरात येणार तेव्हा मात्र श्रावणीचे काय हाल करणार आहे हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. म्हणून प्रेक्षकांनो, अशा प्रकारे आता विश्वंभरने एका बाबाचं हृदय जागी होत आता श्रावणीचा अन्यायाविरोधात आवाज उठवत इकडे अनुराधाला चांगलाच धडा शिकवलेला आहे. तर आता मात्र अनुराधाची बोलती बंद या विश्वंभरने केलेली आहे. खरंच आता श्रावणी आणि शुभू आता इकडे शेलारे कुटुंब सोडत आता विश्वंभरच्या घरी एंट्री घेणार का हे पाहणं रंजक असणार आहे. म्हणून असेच शुभ श्रावणी या मालिकेचे जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.